तिकडे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील मोदी बागेमध्ये शरद पवार यांची भेट आज घेणार आहेत। त्यामुळे अजित पवारांना अजून एक मोठा धक्का बसणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। दुपारी वळसे पाटील शरद पवारांची पुण्यात भेट घेतील अशी माहिती मिळते। याआधी वळसे पाटील यांच्या पत्नीने आणि मुलीने शरद पवारांची भेट घेतली होती। त्यामुळे दिलीप वळसे पाटील शरद पवारांकडे पुन्हा येणार का? वळसे पाटील तुतारी हाती घेणार का असे सवाल उपस्थित होत आहेत। अधिक या संदर्भात बोलणार आहोत। राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी सोबत आहेत। राहुल, एकीकडे जयंत पाटलांनी केलेलं विधान होतंच की एक मोठा गौप्यस्फोट जो आहे किंवा अनेक स्फोट जे होताना पाहायला मिळतील आणि त्याचीच ही नांदी म्हणता येईल का? 2 दिवसापूर्वी जेव्हा आपण श्री अनिल देशमुख यांची मुलाखत केली होती त्यावेळेला ते असं म्हणाले होते की विदर्भातूनच एक मोठा नेता की जो माजी मंत्री राहिलेला आहे तेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटामध्ये येते आणि पितृपक्षानंतर तुम्हाला एक खूप मोठं इन्कमिंग बघायला मिळेल। त्याने एक हिंट पण दिली होती की ज्यांनी पहिल्यांदा 9 जणांनी ज्या शपथ घेतली होती त्यांच्या व्यतिरिक्त अजित पवार गटातले जेवढे आमदार आहेत ते यायला इच्छुक आहेत आणि त्यांना आम्ही देण्यासंदर्भात सुद्धा पक्षप्रवेश देण्यासंदर्भात सुद्धा विचार करू। आता प्रज्ञा याला एक इंजिनिअरिंगमध्ये एक कॉईन आहे, एक शब्द आहे, त्याला रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणतात किंवा ब्रेन ड्रेन सारखा एक शब्द आहे। आणि 2019-2014ला मेगा भरती फार गाजली होती। आत्ता शरद पवार यांच्या पक्षात प्रवेशाची जी काही गर्दी झाली आहे त्याला आपण रिव्हर्स इन्कमिंग म्हणू, कारण ह्यातली बरेच मंडळी ही शरद पवार यांना सोडून गेलेली होती किंवा त्यांना आता शरद पवार यांच्याकडनं पक्षाचं तिकीट हवं आहे। त्यातले काही नगरसेवक वगैरे आहेत ज्यांची आपण नावं घेतली। आता 2-3 उदाहरणं दाखल आपण बघू। बबनदादा शिंदेंची अडचण काय? लोकसभा मतदारसंघामध्ये बबनदादा शिंदे यांच्या मतदारसंघात माढा जो सोलापूर जिल्ह्यात आहे त्यांचा मतदारसंघ आहे, अनेक 5 टर्म झालेली आहेत त्यांना आमदार होऊन, आणि त्यांचे बंधू ते पण अजित पवार ते करमाळ्यात आता आमदार आहेत। यांना याची पूर्णपणे जाणीव झालेली आहे की जर लोकसभा निवडणुकीप्रमाणे जर आता ट्रेंड राहिला तर मग आपल्याला तुतारीशिवाय पर्याय नाही। दिलीप वळसे पाटील हे तर त्या पहिल्या 9 जणांमध्ये आहेत, पण तरीसुद्धा ते अशा वेळेला शरद पवार यांच्या भेटीशी जातात। ते कारणं काही सांगतात की त्यांचं असं म्हणणं आहे की शरद पवार यांची तब्येत ची विचारपूस करण्यासाठी जातात। खरं तर शरद पवार हे रोज इतके दौरे करतात की शरद पवार यांच्यासारखा तरुण राजकारणीच महाराष्ट्रात कुणी आहे की नाही असा प्रश्न पडावा। अशा वेळेला दिलीप वळसे पाटील यांच्या जाण्यासंदर्भातल्या बातम्या येणं, त्याचा त्यांनी कुठेही मी जाणार नाही असं न म्हणणं, याच्यात खूप साऱ्या गोष्टी आल्यात। आता अडचण काय शरद पवार यांची पण, आता अकोलेचं उदाहरण आपण बघू। पिचड पितापुत्र हे जे लहामणी तिथे आमदार झाले आहेत त्यांनी त्यांचा पराभव केला आणि मग पिचड पितापुत्र जे भाजपमध्ये गेलेले आहेत त्यांना जर पुन्हा अकोलेत निवडून यायचं असेल तर त्यांना असं वाटतं की आपण तुतारीमध्ये जायला हवं। 2 दिवसापूर्वी ते रणजितसिंह मोहिते पाटील आणि मोहिते पाटील कुटुंबांच्या बरोबरच त्या दिवशी सिल्वर ओकवरती शरद पवार यांना भेटून गेले। तिथे शरद पवारांची अडचण अशी आहे की तिथे ऑलरेडी कोणाला तर तरी शब्द दिलेला आहे अकोल्यामध्ये। इंदापूरमध्ये पण आपण बघितलं की दशरथ माने यांचे चिरंजीव हे आणि त्यांचे समर्थक काल शरद पवार यांना मोदी बागेमध्ये भेटून गेले, कारण तिथे हर्षवर्धन पाटील यांना कुठे उमेदवारी मिळते की काय अशी चर्चा आहे। तसंच रवी लांडे यांच्या संदर्भात आहे। तसं एकूण असं दिसतं आहे की शरद पवार यांच्याकडे जे रिव्हर्स इन्कमिंग सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रात अनपेक्षित धक्के हे विशेषतः अजित पवार यांच्या गटाला बसू शकतात, भारतीय जनता पार्टीला बसू शकतात। आणि त्यावेळेला शरद पवार यांच्यासमोर सुद्धा एक मोठा गहन प्रश्न असणार आहे की जे लोक येऊ इच्छित आहेत त्यांना अकोमोडेट कुठं करायचं। पण हे खरं आहे, मी जसं म्हणालो तसं की एक प्रकारची ही रिव्हर्स इन्कमिंग आहे। जेव्हा मेगा भरती झाली तेव्हा भारतीय जनता पार्टीने 122चा आकडा गाठला होता। या रिव्हर्स इन्कमिंग नंतर मागच्या वेळेला जे काही 50-55 आमदार निवडून आले शरद पवार यांचे, तशीच परिस्थिती पुन्हा येते का? मला आठवतं प्रज्ञा की 2019ला जेव्हा ईडीची आणि तत्सम नोटीस आल्या आणि शरद पवार यांनी पहिला सोलापुरातून त्यांचा दौरा सुरू केला तेव्हा मी त्यांच्याबरोबर तो पहिला दिवस कव्हर केला होता आणि तेव्हा दिसत होतं एक प्रकारचा स्पॉन्टिनिटी आहे शरद पवार यांच्या संदर्भात, तीही यावेळेला आपल्याला दिसते आहे। त्यांच्या सभांना गर्दी होते आहे आणि राजकारणी एवढे चतुर कोणी नसतात, त्यांना बरोबर कळते की वाऱ्याची दिशा कुठल्या दिशेला वाहते। अगदी खरं आहे आणि त्यामुळेच हे सगळं इन्कमिंगसाठीचे सुरू असलेले प्रयत्न आहेत का आणि त्यावरती आता शरद पवार काय खरं तर भूमिका घेणार हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल।